हो ऐका ना, बोला ना. चला ना तुमच्या सासरवाडीला. हे काय असतं तू सारखं सारखं उठलं सुटलं, दुसरं काही काम नाही धंदा नाही. जा नको, तुमच्या फायद्यासाठी सांगते मी. काय नको फायदा, नको मला माहित, मी काय कधी गेलेलो नाही. काय नका येऊ, मला काय, मी तुमच्या फायद्यासाठी सांगते चला म्हणून. उठलं की चला सासरवाडीला, उठलं की चला तुमच्या सासरवाडीला. फायद्यासाठीच आहे. काय नको, माझे लई फायदे झाले आतापर्यंत सासरवाडीतून. बघा यायचंय तर बघा, नाही तर राहू द्या, मला काय तर. नको मला, मी मस्त किती वेळेस गेलोय सासरवाडीला. ऐका ना, मस्त बाकऱ्याचा काय कार्यक्रम आहे. खोटं बोलत नाही ना? मी खोटं कशाला बोलू? आहे का देवाचा कार्यक्रम खोटं बोलत असते काय? बघ बरं का, नाही तर अर्ध्यातून परत आणि परत. हा, कधी आजच आणि कधी? इतकं उशिरा का सांगितलं मग? आईने सकाळी सांगितलं होतं तुम्हाला, सांगायला तर तुम्ही निघून गेलात. लवकर सांगायचं ना, आता मग संपत आला. तुमचीच वाट बघत बसली मी. लो फोन त्याला हाय का शिल्लक बघ. हाय हाय, शिल्लक असं जावायला इथून- नाही तर काय, मग लोकांना का काय? इथून घेऊन जाशील मला? नाही नाही. बघा हा जायचं मग. हा, चल. आण पिशवी, चल. काढलं येईन खरंय, पण त्याला तिथं पोपट नाही हो जाऊन मग. पोपट कसं होईल? बघ बरं का, नाही. आता एवढी वेळेसच फक्त तुझं ऐकतो बरं का. हा चल. हा. अरे घर तर लावलंस का? आई येते ना. आयला तिकडं जायचं म्हणलं, घर पण लावायचं लक्षात राहत नाही. आई येते ना. अरे लॉकडाऊन बाबा. चावी कुठे ठेवायची? काय मम्मी पाशी एवढं हे असतं तुझं? तुमच्या फायद्यासाठी सांगते बरं काय मी. फायदा, घर पण लावायचं का? काय लय पाहतो बा तुझं डोक्याला. हा, खुश नाही का तुम्ही? काय मला नव्हतं, बोकड संपलं नाही हे करू. खायला भेटलं तर बस. काय माहित आता काय होतंय. तर तुझी आई परत तशी काय करते माहिती? काय आता लय राडी येतं. क्या बोल रहा हो? पेट्रोल संपलं. त्याला गाडी घेतली असती काय माहिती, सारखी गावाकडे. मला काय, मला तरी कुठं माहित होतं काय. आता ढकला. तुझा कारण तू नको तो ऐकत नाही काही नाही. सांगितलं का भेटायला गाड्या घ्यायला? काय तू हे असं असतं, मला जायचं म्हणलं का लगे अडचण येणार सारखी. चला मम्मीकडे, चला मम्मीकडे, चला मम्मीकडे, चला मम्मीकडे. ढकला. काय आहे, मी नाही ढकला होता, जाऊ दे. मग जायचं नाही का? बघ आता काय करायचं. मग बघा ना कोणाला फोन करून, पेट्रोल वगैरे असेल कुणाकडे. फोन येईन कशाला पेट्रोलला फोन करून. काय हे तुझं ना, असल्या खट्याला यामुळे मी येत गाड्या नाही. असलंच होतं असतं. यामुळे तुझ्या मम्मीकडे येत नाही मी. अडचण येतेच. त्याच्यामुळे आधी बघा लागतं पेट्रोल आहे का काय आहे. हा पप्पू कुठे रे? बीडला गेला का? बरं बरं. अरे काय नाही, पेट्रोल संपलं होतं गाडीचं. हा जाऊ दे, बघतो कोणाला तरी फोन करून. काय बाबा डोकं सांगू तुला, ही बाया लागली मागं, ही बाया लागली तिकडं सासरवाडी. मम्मीकडे चला आणि मम्मीकडे चला, ऐकायचा पत्ता नाही तिचा. मी गडबडीत निघलो तसाच. मग कळत नाही का पेट्रोल बघायला? हाय तू आता का बोल नाही, नको. हाय तर वर तोंड करून चालायचं. आता कुठं नको पण बोलू तसंच. मध्ये मध्ये का बस तू. एक तर माझ्या डोक्याला माझा ताण झाला. हा. तू परत मग काय कळत मध्ये नाही का मध्ये. पेट्रोल गाडीत आहे का नाही आहे आपल्या? निघायचं वर म्हणलं की निघायचं वर तोंड करून तसंच. मला गाडी काय घेऊन. इतक्या लांब जायचं हिशोबाने टाकलेलं होतं का मी? इथली तर रानात जायचं हिशोबाने आपलं होतं. मग कळत तुझं नाही उठलं का? की आपलं चला, हा. उठलं की चला. बघू पैसे किती तुझ्याकडे. 20 रुपये देऊ का? काय 20 रुपये? 20 रुपयात टोपण तरी खोलून देते मग कधी? काय माझ्याकडे 20 रुपये, तुम्ही काय माझ्याकडे पैसे देता का काय? तर म्हणून ठेव. कशाला चल म्हणत असते तू? मग तुम्हाला कळत नाही का पेट्रोल टाकायला कशाला चल म्हणत काय? असते तू बरोबर. नुसते रस्त्यावर लोक येतात जातात, लोक बघत तुमच्या बरोबर माझी बाई. लोक बघत सगळे तोंडाकडे रस्ते उभा राहिलो. तुम्हाला कळायला पाहिजे ना. लोक म्हणते ना थाटात चाललाय बायको घेऊन आणि गाडीचं पेट्रोल असं संपलं. होत असतं. ढकला आता. ढकला तुम्ही. जायचं ना मम्मीकडे. चला चला. करायचे कुडण मला भरायला आले असतात. हा, चला आता मम्मीकडे. आता बरोबर मम्मीच्या गावाला नेतो तुला. मी पण बरोबर जातच असते. मी पण आता पाय लोटीत नाही, लोट तू. आता मम्मीच्या गावाला तुला घेऊन चाललोय. ढकल. काय कुशल माणूस वर तोंड करून बसलाय गाडीवर, मला ढकला लावा लागले. ढकला नाही तर बसत तसंच. मी नसते ढकली. आज जायचंय तुझ्या आईकड. नाही जायचं मला. ढकला तुम्ही. पैसे पेट्रोलला देत नाही, गाडी ढकलीत नाही. अजून किती लांब येते? ढकली मी आता. मी नाही जाऊ.
अरे लांब येते अजून. मग मी काय करू आता? मग ढकला तुम्ही तिथपर्यंत. माझे पाय दुखतात. मी काल गॅरेज असं एखादी पुढे बघू. मी दिवसभर काल काम केले. मला काय सांगू नको. तिथपर्यंत मला काय सांगू मी नको. नाही काल ढकलत आता. मी दिवसभर काम केलंय. मी नाही ढकलीत. हा चल लवकर. परत बोकड मी संपून ढकले. मी नाही ढकलीत आता. तिकडे मटण संपून जाईल. ते ढकल संपलं गाडी. तर संपलं. तुम्ही ढकला. तुम्हाला जायचंय ना, खायची ना? अरे खायची पण मग खायचं ढकल ना. ढकला. बघ तिकडे संपून जाईल. परत मी ढकला. तुम्हाला विकत आणायला लावते. घरापासून मागे राहील मी तुला. विकत आणायला लावते. आईंना विकत आणायला लावते. ढकला तुम्ही. नाही आणि तुझी आई मला आणते, माहिती. आणते. लवकर संपून जाईल परत तिथं. तुम्हाला खायचंय ना? हा मग ढकला. संपू दे मग तुला सांगतो. हा तुला तिथेच मारतो मग. चल तू तिथं आता. बघू. हा आता कसं होतं? मला एकलं ढकला लावता मी. आता बोल नको बरं का जास्त. परत रस्त्यालाच बांधत चला राहील. चला. आईला मरणाचं दमलोय. ते नसतं मटणाचं नाव घेतलं असतं परवडलं असतं मला. घाम निघलाय सगळ्या अंगातून. आणि मी काय गाडीवर बसून आले का काय? मी काय गाडीवर बसून आले काय? आता तू ढकल. चला नाही तू ढकल आता. चला ढकला ढकला. हे तिकडे संपून गेले का मग सांगतो तुला. हा ढकला. ढकला जरा. ताकद आहे ना अंगात. हल्ल्याला कुठे म्हणतात? चल आला आता. गाडी नव्हती तिथं. तरी काय करू. पैसे घे. तिला उपकार करता ना तुम्ही. आता पैसे तर घ्यावेच लागतील ना. चला. मटण बी त्यांचंच खाऊ. पैसे त्यांचेच. पेट्रोल देऊ टाकून त्यांचेच पैसेच. आणि आता आता त्यांच्या उपकाराला चालू ना. तू नको पुढचं बोलू. चला चला. मी सांगतो तेवढंच ऐकायचं बघ तुला. सास यायचा इकडं माणसाने घाम घाम काढला माझा. पळ आता पटापटा माझ्या पुढं. मम्मी आलीच नाही का मग? हा अगं बरं झालं आलीस. या 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 ना या आतमध्ये. चल या. बघितलं का आईला चला. लेकीचा पुळका. लय उशीर केला यायला. हा? कुठे गेले? गेले असते बाहेर. आता काय जत्रा म्हणल्यावर काय त्यांचं लगनच लागत आहे बाहेर. बाई गाडी बंद पडली. तिथून ढकली गाडी पर्यंत आणली आम्ही. पेट्रोल तर संपलं. पेट्रोल नाही. मग तोच ढकलेली असते. हा मी ढकलली. मग कुठं भेटलं का नाही पेट्रोल? कशाला काय नाही तुम्ही ढकली जत्रा आली की असंच होतं. एक तर तिकडेच गाडी लांब उभा केली. म्हणलं आता चला चला चालू करतो. चाललंय नाद होता. नाही बरं झालं आलात म्हणून. काय 2 किलो आणलं होतं बकऱ्याचं मटण त्यांनी. आणले दुसरेच भरते आलते. गुन्नो सगळं खाऊन पिऊन गेले. तर आता पिऊन येतात का काय? अजून मटण आणतात का काय? म्हणत होते कोंबडा आणायचं. यायची राणी बी यायची. राणी बी यायची. तिचा नवरा बी यायचा आहे. आणायच गेले असते आणायलाच गेले असते. सांग फोन करून सांगायला लावू लवकर. बघ बरं. कोण लय बकरा आहे कुठं जत्रा आहे हे नुसतं पाणी. कार्यक्रम आणले. आज तुला इथूनच घेऊन जात नाही तर बघतो मी माझं काय करायचं. करतो दुसरी बाई. आणायलाच गेलेत की आणायलाच गेले. म्हटलं दुसरी बायको करायची. हा, मग? बघ आता हे सोंग. कसं म्हणले होते बकरा आहे आमच्या तिथं. मम्मीने बकरा का हा मग मग हे आमच्या गावात कसं द्यावं लागेल? लक्ष्मी कापितात की. अहो मग आमचं इन्कम मग जर एवढं काय करू पुढे आताच चालत बस. पण आणायचं करायचं शिजायचं मग त्याला नाही घरी अजितच वेळ लागतो. नाही इथं नाही राहतो मग आम्हाला मुलं असतात घरी. काय होतंय? आम्हाला नाही झोपेल इथं. सगळ्याच्या घरी मटण असते आज. आमच्या गावामध्ये ह्याची असं. तुमचं जाऊन ते सासूबाई सगळ्याच्या घरचं काय घेऊन बसलं तर आम्हाला तुमच्या घरी आलो मी. मग आणायला गेले. निरोप द्यायचा आणि दुसऱ्याला जीव घालायचा आमच्या अगोदर. हा मग आता आणि पुढे संपलं. जातो नाही चला मम्मीकडे चला मम्मीकडे. 10 माणसं आले होते. मग काय कुणाला पंक्तीला बसल्या नाही म्हणता येते का? तू लोक सांगायची ती. अहो आणाय गेले मी पप्पा. फोनच लावला नाही. फोन लाव बरं. माशा का व्हायला तिथं गावात माशा. मिळाल्यापासून फोनच नाही लावला. तू म्हणते पप्पा आणायला गेले. कसे पप्पा आणायला गेले? इकडे आण, मी लावते. मला कळत उघडेच करून पाणी आणलं लगे. आणि मग आणून शिजायला बसायला. इथं गाडी ठेवली तुम्ही थकले नाहीत का? तुमचे पाय दुखत नाहीत का? येतच ना तोपर्यंत पप्पा. भेटतो का कोंबडा? हा हा गावरान आणा म्हणा गावरान. नाही गावरान नाही भेटत. गावरान आणा. जे असेल ते आणा. कुठला का असा. हा 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 हाय होय. बरं आणा आणा. गावरान असतं. आणायला आले तर दूध नाही तुम्हाला. हा ठेवा ठेवा. आणतो म्हणजे गावरान त्यांना दोष निघत नाही. खायचं म्हणलं दूध तेवढा जीव होतो नाही. काही जत्रा हे काय आलं आमच्या गावामध्ये किंवा 4 पाहुणे येते तर एका गावचे 4 8 10 10 20 माणसं.
उडवते तर कोंबडे बी उडवते तर 25 बकरे कापले होते 25 बकरे उडाल. अरे पण आपल्याला टाइम झाला तर काय तू लोक सांगितलं का मला? मग चला म्हणलं का पेट्रोल नाही गाडी. भूम भूम वाजायला नाही. हॅलो हा काय म्हणतात? नाही हा हा बरं तुम्ही घरी या बरं. नसू दे या. जाऊ दे तुला बोलायचं अहो, थांबा की काय म्हणते काय नाही. ऐकू तर ना, थांबा ना, काय म्हणते थांबा. जा तुम्ही. ते राणीचा बाप घरी यायला लागलेत आता. ते कोंबड्यावर नाही म्हणते ते बॉयलर म्हणतात ते बी नाही म्हणते आता. मी जातो. मग करू ना काहीतरी आपण करू ना अंडी बिंडी. सोयाबीन आणू गपचूप. अहो, काय सोयाबीन आणि खात नाहीत का आमच्या घरी? मटणाने आधीच हा. रोग काय व्हायला लागलाय. काय नाही होत. तुला माहित नाही का? हे बकऱ्याला काहीतरी रोग आला म्हणते त्याच्यामुळे हा. आणलं नसेल बकरं तुम्ही. सगळे गावाने खाल्लं त्याला काही नाही नावाला रोग आला फक्त. नुसतं बोलणं. माणूस त्यांच्या घरात दुखण्याने पडत आहे. आता ह्या आमच्या घरात आम्ही कोणी खात यासाठी नाही. मी येत नव्हतो, आमच्या तुला माहिती ना? बापाने खाल्लंय. माझा हाय म्हणते म्हणून म्हणलं कसं काय चला. म्हणले तर काय आता एकदम नाही एकदम आहे. बरं, आणते बरं का मी. थांबा ना. आले तर येतो म्हणले तर घराकडेच येतो म्हणले तर आता चाललंय. 6 वाजता येत आले तर त्यांना व्यवस्थाच थांबतो मी नाही मी जातो तू तर थांबायचं आता. जाऊ दे यांचं काही खरं नाही मी जातो. अहो, थांबा ना की. परत यायचं म्हणतो अजिबात सांगू नको मला. तुझ्या मम्मीकडे यायचं म्हण हे म्हण परत सांगतो तुला. चाललो मी जाऊ दे. अहो, थांबा ना पाहुणं. काय थांबून काय करायचं थांबून थांबा की जरा. काय थांबून करायचं सांगा बरं. आता तुला यायचंय का? यायचंय ना. हा, मग चल उठ. चाललीच मी तू नको नको येणार अगं थांब ना. ते थांबा ना, बाप आता येईल. थांबू तुला यायचंय का? मग मी तुला तिथं सांगितलं होतं नाही अगोदर निघतानी. पण निघाले ना आता मग मी पण. चल. काय या राणीच्या बापाने अवघड केलेलं नाही का नाही? ते कुठं नाही करायला लावतो माणसाला घ्यायला गेल्याचे.